नमस्कार. नांदेड न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सिरंजनी बायपास रस्त्याच्या डागडुजीसाठी पवन करेवाड मित्रमंडळींनी केले भर पावसात श्रमदान. हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून चिखलातून महामंडळ बसला जाणे येणे बंद झाल्याने हिमायतनगर येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी सहकारी युवकाच्या मदतीने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते सिरंजनी अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यात रेती, सिमेंट व रस्त्याच्या मध्ये मुरूम अंथरून रस्ता सुरळीत केला आहे. महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि इकडे सिरंजनीच्या भावानी लाडक्या बहिणींच्या शिक्षणाची परवड थांबविण्यासाठी भर पावसात श्रमदान केलं. म्हणून या लाडक्या भावांचे हिमायतनगर सिरंजनी सह पंचक्रोशीत मोठे कौतुक होत असून शासनाने जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागात हा रस्ता समाविष्ट करून या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करून कायमस्वरूपी रहदारीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी केली आहे. मुझे सिरंजनी एकंबा कोटा तांडा शिरोडा सरपली या गावातील जवळपास 400 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न हा गेल्या 2 वर्षापासून ऐरणीवर आलेला आहे. त्याचं कारण म्हणजे सिरंजनी हिमायतनगर रोडवरून बायपास जाणारा हा जो दुष्काळी फाटा म्हणून नाव दिलेला आहे, हा रस्ता गेल्या 2-3 वर्षापासून उलट टप्प्याला लागलेला आहे. आणि आता हा इथून बंबू फुटल्यामुळे गेल्या 8 दिवसापासून बस सेवा बंद झालेली आहे. या कामाची आपण सर्व शासकीय कार्यालयात माहिती दिलेली आहे, पण हा रोड कुठल्याही शासनाकडे नसल्यामुळे, कोणत्याही यंत्रणेमध्ये नोंदणीकृत नसल्यामुळे या रोडचे काम कोणाही आपल्या शासकीय कार्यालयातून मिळालेलं नाही. त्यामुळं सिरंजनीतील आपले बहादर युवक बांधव यांनी आपल्या बहिणीच्या शिक्षणासाठी श्रमदानातून त्याचबरोबर आपल्या एकंबा नगरीचे विद्यमान सरपंच प्रतिनिधी कल्याणकर हे सुद्धा आपल्या सोबत आलेले आहेत. आणि ह्या भागातील सर्व शिक्षणप्रेमी युवकांकडून हा रस्ता श्रमदानातून केला जात आहे. तरी आता मी सर्व आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या कामाद्वारे विनंती करतो की त्यांनी आता तरी आमच्या गोरगरीब लेकराच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं, असं मी त्यांना आमच्या